तर हे बघा, हे मूग भिजत घातले होते आणि भिजत घातल्यानंतर ते मिक्सरला बारीक केले. त्याच्यामध्ये लसूण, मीठ घातलेलं आहे आणि आलं घातलेलं आहे. कारण हे म्हणजे सपक का केलेलं आहे बिगर मिरचीचं, तर कैवल्यासाठी बनवलेलं आहे. पौष्टिक असा मुगाच्या डाळीचं थालीपीठ म्हणा किंवा डोसा म्हणा. तर चला तुम्हाला दाखवते तिने डोसा कसा बनवलेला आहे. तर हे बघा, हा बनवलेला आहे डोसा आणि छानपैकी दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घ्यायचा. म्हणजे लहान मुलांना कसं जरासं चवदार किंवा तोंडाला चव येण्यासाठी, लहान मुलांना कसं जरा वेगळं वेगळं काहीतरी पाहिजेलं असतं खायला, त्यासाठी कैवल्यासाठी बनवलेला आहे. अख्ख्या मुगाचा म्हणजे मूग डाळीचा नाही, अख्खे मूग भिजत घालून तयार केलेला आहे. रात्री मूग भिजत घातले, सकाळी मिक्सरला बारीक केले आणि मग ते आता तयार केलेलं आहे. तर चला टेस्ट कशी झाली ती पण म्हणजे चवदार झालेला आहे. मी खाऊन बघितलेलं आहे, त्यामुळे चवीला पण छान झालेला आहे. तर कैवल्यासाठी बनवलेला आहे अख्ख्या मुगाचा डोसा.